सर्व्हर डाऊनमुळे वाशिमच्या गॅस एजन्सीवर ग्राहकांची गर्दी, सकाळपासून रांगा, नागरिक त्रस्त. मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीनंतर घरगुती गॅसबाबत नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून जिल्ह्यातील विविध गॅस एजन्सीवर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती असतानाही सर्व्हर डाऊन झाल्यामुळे गॅसची नोंदणी प्रक्रिया ठप्प झाली आहे. सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे गॅस सिलेंडर बुकिंगची नोंद होत नसल्याने अनेक ग्राहकांना एजन्सी कार्यालयाबाहेर प्रतीक्षा करावी लागत आहे. सकाळपासूनच नागरिकांनी गॅस एजन्सी समोर लांबच लांब रांगा लावल्या असल्याचं चित्र शहरासह ग्रामीण भागातही दिसून येत आहे. दरम्यान अनेक नागरिक गॅस संपाच्या भीतीने थेट एजन्सीकडे धाव घेत आहेत. मात्र सर्व्हर बंद असल्याने कर्मचाऱ्यांनीही नोंद करता येत नसल्यामुळे वितरण प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण असून काही ठिकाणी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गॅस एजन्सीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात येणार असून ग्राहकांनी घाबरून जाऊ नये. जिल्ह्यात गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मी एकनाथ चव्हाण सर. मी सकाळी 9 वाजतापासून इथं उभा आहे. माझ्या घरी सिलेंडर नाही, त्यांचं सर्व्हर काम करत नाही म्हणतात, पण आम्ही उन्हात उभा आहोत. त्यांची हे लोक काही आमची केअर करून राहिले नाही. पाणी नाही प्यायले, काही नाही प्यायले. माझी यांना एकच विनंती आहे, यांचं सर्व्हर जरी डाऊन असेल तरी यांनी ऑफलाईन आम्हाला सिलेंडर देऊन द्यावं, आम्ही आमच्या घरी जाऊ. मी सकाळी इथं 8:30 पावणे 9 वाजतापासून आहो. आता माझा मुलगा शाळेत जाता राहिला, त्याला टिफिन करायचं आहे. माझ्या घरी गॅस नाही. तर माझं असं म्हणणं आहे की यांना रजिस्टरवर आमचे नाव वगैरे सगळे लिहून घ्यावं, आम्हाला सिलेंडर द्यावं, आम्ही आमच्या घरी जाऊ. एवढी व्यवस्था करायला पाहिजे यांनी. हे म्हणतात की बा शासन जेव्हा करतील तेव्हा आम्ही करू, तोपर्यंत आम्ही इथं उन्हात भरून जाऊ. आम्ही काय करायचं त्यासाठी आलो. तर नमस्कार, मी अशोक चव्हाण वाशिम. मी सकाळी 8:30 वाजतापासून इथं घरगुती गॅससाठी आलेलो आहो, पण अद्यापर्यंत एकालाही नंबर म्हणजे एकाचाही नंबर लागला नाही किंवा एकालाही गॅस मिळालेला नाही आहे. तर घरगुती गॅस आहे तर हे सगळ्यांना आवश्यक असणारी जी वस्तू आहे मिळायला पाहिजे. आणि आता ऑनलाईनचा प्रश्न निर्माण झाला की ऑनलाईन असल्यामुळं सर्व्हर डाऊन आहे आणि कोणालाच त्याचा फायदा घेता येऊन नाही राहिला. आमची अशी मागणी आहे की ऑनलाईन जरी असेल तरी ऑफलाईनची काही व्यवस्था करायला पाहिजे आणि नागरिकांच्या समस्या दूर करायला पाहिजेत. सध्या उन्हाचं तापमान तर वाढायला लागलं. आता इथे म्हणजे पाण्याची पण व्यवस्था नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे आणि उन्हात बरेचसे नागरिक उन्हामध्ये उभे आहेत. त्यामुळं उन्हाच्या झळा आता सुरू झालेल्या आहेत. जर एखाद्या ग्राहकाचं जर कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण? ठीक आहे, तुमची काय मागणी? आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला आता म्हणजे ही जी गॅसची हे आहे तर ही मागणी पूर्ण झाली पाहिजे. कमीत कमी ऑफलाईन तरी सुरू झालं पाहिजे, म्हणजे आम्हाला त्याचा फायदा घेईल.